पहिल्या 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटाचा अवधी असणार आहे. अतिरिक्त वेळ खर्च केला तर दंडात्मक कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल. आमच्या समेत संपूर्ण रात्रीमध्ये शुभम म्हात्रे याचं समालोचन ऐकायला मिळेल. त्यानंतर लवेश डिके मोरबे आणि मी दीपक फडके वीगर तुम्हाला संपूर्ण आज रात्रीमध्ये समालोचन ऐकायला पाहणार आहोत. आणि एकंदरीत जर पाहिलं DJ नितीन अर्थात सानिया DJ या ठिकाणी दुंद्रे यांचं देखील आपण करू हार्दिक स्वागत. आणि माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान या स्पर्धेला आपण पाहत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये नितेश आणि आकाश भोपी आणि त्याच्या समेत फलंदाज आपण पाहतोय अमित म्हात्रे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलीत. एक चांगली कामगिरी आशिष आणि अमित ही जोडी मैदानामध्ये. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं 3 षटकामध्ये किमान 30 ते 25-35 धावा जमावाव्या लागतील नितीन पाटील या सामन्यामध्ये. कारण मागील मॅच देखील आपण पाहिली धावा मैदानामध्ये चेस होत नाहीत, परंतु काय दमदार कामगिरी कोलवाडी टीमची आपण पाहिली. 4 षटकामध्ये 37 धावा चेस केल्या या मैदानामध्ये. आणि इथून मात्र हा सामना निर्णायक असणार आहे. ही मॅच जर जिंकली तर नक्कीच किमान एका ट्रॉफीवरती आपले नाव कोरलं जाईल. 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना फक्त एक दिवशी रंगणारी क्रिकेटची नाईट क्रिकेटची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पाहतो. एक चांगलं देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं 11 स्टार्स सुकापूर संघाच्या माध्यमातून. बघा स्क्रीनवरती तुम्हाला टाइम अलर्ट असणारे 15 मिनिटासाठी 3 षटकं तुम्हाला फेकावी लागतील. गेम ऑन. पार्थ चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू हाताळेल आपल्या टीमकडून. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय, हलक्या हाताने दिशा दिली आशिषनं आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. आकाशच्या बॅटमधून सिंगल आपण पाहिली. अमित मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख राहिली. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असणारा हा खेळाडू कितपत धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. कारण ही महत्त्वपूर्ण लढत आहे. 18 चेंडूंचा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि 3 षटकामध्ये कितपत धावसंख्येमध्ये मजल मारेल. प्रथम फलंदाजी करत असताना 11 स्टार सुकापूर संघ अगदी बाहेर चेंडू फेकलाय. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती 2 चेंडूवरती 2 सिंगल आपण पाहताय. सुंदर गोलंदाजी राहिली. वेगवान फेकी आपण पाहताय. पाठच्या माध्यमातून या मैदानामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. आणि ती संघर्षमय गोलंदाजी मैदानामध्ये पाहतोय पार्थ याची. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. अगदी सुंदर गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू फ्लाय होतोय. शॉर्ट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. चेंडू पकडून फेकेल. तत्पूर्वी संधी होती 1 धाव घेण्याची. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलक आपण पाहताय. एक चांगलं सुंदर मैदान ज्या मैदानामध्ये नक्कीच खेळत असताना सर्व खेळाडू आनंद मिळवत असतोय. आणि ते काम या ठिकाणी जर आपण पाहिलं दोन्ही फलंदाज माध्यमातून सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं गेलंय. आणि गोलंदाजा तोफखान असणारा संघ कोलवाडी टीमला आपण मैदानामध्ये पाहताय. प्रथम 3 चेंडूवरती फक्त 3 धावावरती समाधान मानावं लागले. P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. फलंदाज अमित म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू आपटी बार फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं स्वार होऊन अगदी विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहिला. ऑफस्टिकवरती चेंडूची फेकी आपण पाहिली. चेंडू फेकत असताना खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाज पारच्या माध्यमातून राहिला आहे. आणि हा चेंडू जातोय निर्धाव डॉट. चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अगदी वेगवान गोलंदाजी करणं ही ज्याची ओळख राहिली. पार्थ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. सिंगल 1 धाव असेल. 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 5 चेंडूची फेकी 4 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अतिशय वेगवान फटका या ठिकाणी आपण पाहिलाय. परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि 1 साह्याने संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. 5 चेंडूची फेकी आपण पाहिली. आणि इथून मात्र हे धावफलक जर आपण पाहिलं या ठिकाणी जर आपण पाहिलं हे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली.
उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु स्क्वेअर लेगला चेंडू जाईल वेगानं क्षेत्ररक्षक मिडविकेचा वेगाने चेंडूवरती आला सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय 2 धावा कंप्लीट तिसरीसाठी प्रयत्न सुरेख रनिंग विनर विकेट आणि पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागल्यात बिनबाद साथी धावसंख्या धावफलक आपण पाहताय प्रमय अगलावे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावसंख्या जर आपण पाहिली 7 धावा धावफलकावरती स्लोवर चेंडू डावखुऱ्याचा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर जर आपण पाहिला या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय की फलंदाज बाद होईल नक्की सुंदर गवलन आपण पाहिले डीजे नितीनच्या माध्यमातून 7 या आकड्यावरती पहिल्या फलंदाज बाद झालाय आशिष नौका खेळाडू मैदानामध्ये आशिषना अमित हे फॅक्टर मैदानामध्ये कशा रीतीने कामगिरी करेल परंतु प्रमयचं कौतुक करावं लागेल फुलं लेनचा चेंडू फेकला गेला क्षेत्ररक्षक या ठिकाणी मौजूद आणि पुन्हा एकदा दुसरा फलंदाज बाद होईल आशिष अगदी फुलर लेनचा चेंडू फेकला होता फायदा उचलू शकला नाही फलंदाज आशिष गोल्डन डक शून्यावरती बाद होऊन माघारी परतोय नौका खेळाडू मैदानामध्ये सुजल एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले असं वाटलं होतं हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता जर चेंडू सोडला असता रिलीज केला असता तर अभ्यंतरची या स्वरूपामध्ये धाव मिळाली असती पण तो फलंदाजानं जी चुकी केली त्यानंतर सुजल 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय धावसंख्या 7 3 षटकांची मॅच मैदानामध्ये आपण पाहताय पण काय कामगिरी या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल फ्रेडेचा हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर आउट स्पिन चेंडू फेकला जातोय निर्धाव चेंडूची सांगता आणि डावकुरी आता ज्यावेळी अशी गोलंदाजी पाहायला मिळते ना ते एक नैसर्गिक स्पिन त्या गोलंदाजांना मिळतोय आणि इथून मात्र चेंडू डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली पुन्हा एकदा प्रमय अगलावे गोलंदाजी मार्कवरती मागच्या सामन्यामध्ये देखील दमदार कामगिरी राहिली परंतु सुकापूर संघाला देखील सुंदर फलंदाजी करावी लागेल हा चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बदल्यानंतर बाहेर बोलतोय पंचांचा इशारा अवांतर दावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती पडल्यानंतर खूप जास्त बाहेर चेंडू वळवला गोलंदाजानं आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि 4 चेंडूची फेकी आपण पाहिली ज्यामध्ये एक अवांतर 2 विकेट एक डॉट म्हणजे अद्याप बॅटच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली गेली नाही गोलंदाजपणे अगलव्याच्या माध्यमातून सुंदर चेंडूची फेकी सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 9 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7 धावा या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या चेंडू फेकले गेले 4 म्हणजे येणारे अद्याप 8 चेंडूचा खेळ बाकी असणारे नितीन पाटील पण 8 चेंडूमध्ये 11 स्टार सुकापूर संघ विचार करतोय किमान 25 ते 30 धावसंख्येमध्ये मजल मारावी लागेल पण इथून मात्र ती कामगिरी करावी लागेल फलंदाज अमित मात्र या फलंदाजाला आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल स्लोवर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय चेंडू बराच वेळ हवेमध्ये फ्लाय झालाय आणखी एक विकेट 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज 9 या धावफलकावरती
एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत चाललेत. ज्याप्रमाणे पत्त्यांचा घर जसा कोसला बा तसं चित्र मैदानामध्ये पाहतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणारे गोलंदाज पुन्हा एकदा प्रमेय गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. नौका खेळाडू मैदानामध्ये चिन्मय. हा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये आलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चिन्मयच्या बॅट मधून येतोय. दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 15 या आकड्यावरती. अगदी चेंडूला पडून दिलं आणि इथून मात्र अगेन्स्ट स्पिनच्या विरुद्ध हा चेंडू खेळला गेलाय. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पण पुढील मॅच तुमच्या समोर असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल मानगर संघाचा संघनायक आणि भगतवाडी टीमचा संघनायक या दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा अंतिमचा पुकार. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी आपण संपर्क साधा ही विनंती येते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्गमध्ये अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. सुशांत कोलवडी संघाचा आणखी एक वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळालाय. 15 धावा आल्या. शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी 11 स्टार सुकापूर संघाने केला. तर सुंदर गोलंदाजी या टीममध्ये देखील आपण पाहिली. परंतु फलंदाजीचा तोफखाडा असणारा संघ देखील कोलवाडी टीमला आपण मैदानामध्ये पाहताय. परंतु इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी होईल सुशांत अगलावे याची. आपटी बार चेंडू फेकला गेलाय. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. डीप लॉंग आपला चेंडू येतो. दुसरीसाठी वेगाने आले आहेत आणि इझी 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. अगदी नजरेसमोरून धावा सोडल्या जातात आणि ही धावांची चोरी या ठिकाणी रोखावी लागेल कोलवाडी टीमला. पण अशा धावा चोराव्या लागतील 11 स्टार सुकापूर टीमला. या मैदानामध्ये या सामन्यामध्ये आपल्या घरच्या मैदानामध्ये प्रेक्षकांची मन जिंकत असताना सुकापूर संघ थोडासा बॅकफुटला होता. त्यानंतर षटकाराला चैतन्याच्या बॅटमधून आणि तिथून मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी आपण पाहत आहे. हा चेंडू अगदी पुढ्यामध्ये फेकला गेलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगाने येतील. दुसरीचा प्रयत्न फेके देखील अचूक. पण तेवढीच चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये आणि पंचांचा इशारा की 2 या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत की नाही. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाते आणि इथून मात्र ते पाहिले जाईल की दुसरी धाव पूर्ण आहे की नाही. धावसंख्या जर पाहिली 17 धावा. त्यानंतर या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केले जाईल. इथून मात्र एक चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. सुंदर क्वालिटी विथ क्लिअरिटी माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहताय. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट तुम्ही पाहताय. घर बसल्या प्रेक्षक जे सामने पाहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि फलंदाज नॉट आउट आहे. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय. 19 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. शेवटच्या अंतिमचे 4 चेंडूचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू जर आपण पाहिला अगदी ऑफस्टिकवरती चेंडू फेकला जातोय परंतु बराचसा बाहेर चेंडू बोलतोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 20 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झाले. त्यानंतर चिन्मय पाठीच्या बॅटमधून षटकाराला. त्यानंतर सुजलच्या 4 चेंडूमध्ये 5 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत आणि इथे मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू स्क्वेअर लेगला खेचला गेला. खेचून फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षक काही करू शकणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला. 24 लॉस ऑफ द 3 विकेट. चार धावेने संघ जाऊन पोहोचला. 24 धावा धावफलकावरती आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. अगदी थोडीशी लेंथ पाठी खेचली. त्यानंतर फलंदाजी पाहिली सुजलची. अगदी बॅकफुटला गेला आणि त्यानंतर चेंडूला चौकार लगावलाय. हा चेंडू यावेळेस मात्र लाईन लेंथमध्ये खरावी. पंचांचा इशाराला अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला. 25 धावा धावफलकामध्ये लागले गेल्यात. 11 स्टार सुकापूरला ज्या धावसंख्येची गरज होती त्या दिशेने वाटचाल करीत असताना या ठिकाणी सुकापूर संघ मैदानामध्ये पाहतोय. अद्याप या षटकातील या सत्रामधील 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असणार आहे. चला स्पीडअप करा कोलवाडी संघ. आपला अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही विनंती येते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुशांत अगलावे एक वेगवान गोलंदाज.
हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. शतरक्षक देखील वेगाने तो प्रयत्न सुरेख राहिला, पण प्रयत्नाने यश आलं नाही. 2 धावा पूर्ण तिसरीसाठी येतील का? आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन विकेट. 3 धावेने संघ जाऊन पोहोचला. 28 लॉस ऑफ द 3 विकेट. 28 धावा धावफलकामध्ये लागल्या जातात. या 2 षटकांचा एकंदरीत जर आपण विचार केला तर 2 षटकामध्ये धावसंख्या खूप कमी पाहायला मिळेल. 15 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 17 धावा त्या ठिकाणी आपण पाहिल्या 2 ओव्हरमध्ये. आणि या षटकामध्ये अद्याप धावा खर्च केल्या गेल्या 13. 28 धावा धावफलकावरती. काय दमदार कामगिरी राहिली गोलंदाज फलंदाजांची. सुजलचं कौतुक करावं लागेल. 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. हा चेंडू अगदी ऑफस्टिकवरती फेकला जातो. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अंतिमचा चेंडू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती किती धावा येतील? शेवटच्या चेंडूवरती 11 स्टार सुकापूर संघ विचार करतो किमान चौकार किंवा षटकाची अपेक्षा असेल. सिंगल डबल धावा आल्या तरी एक समाधानकारक संघ धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू डॉट फेकण्याचा प्रयत्न करेल यावेळेस कोलवाडी संघ. परंतु फलंदाज देखील चिन्मय ज्या पहिल्या चेंडूत षटकार लगावलाय. आणखी एक उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु शतरक्षच्या हातामध्ये चेंडू विसावेल. आणि 28 या आकड्यावरती 3 षटकामध्ये धावा जमवल्यामध्ये 28 आणि 4 फलंदाज बाद. पहिल्या सत्राचा खेळ होईल समाप्त. आणि 29 धावसंख्येची अद्याप गरज असेल. टॉस केलं जाईल 2 टीममध्ये. मानगर संघाचा संगणक आणि भगतवाडी संघामध्ये टॉस केला जाईल. हॅलो. मानकर टीमने टॉस इथे जिंकला आणि जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. मानकर टीम टॉस जिंकलाय आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. मानकर आणि भगतवाडी अशी नेक्स्ट मॅच, पहिल्या फेरीतली 5वी मॅच आपण पाहणार आहोत.
वेलकम बॅक. ग्रामस्थ मंडळ चषक सुकापूर 2026 ची ही स्पर्धा आणि जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. कोलवाडी सुकापूर अशी बिग फाईट. 18 मध्ये 29 धावा चेस करायच्या. पहिला बॉल टॉप एज, जेलची संधी. अमित मात्रे तिथे होता परंतु मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते दोन खेळाडूंदरम्यान आणि बॉल चाललाय मागे. तिथे धाव मिळेल ती एक सिंगल पहिल्याच बॉलवरती. थोडीशी फिल्डिंग खराब झाली आहे. विके आगलावे, पार्थ आगलावे ही कोलवाडी टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिंगल पहिल्या बॉलवरती, सिंगलने डावाची सुरुवात. खाता अकाउंट मात्र ओपन झालंय ते बॅटिंग करणाऱ्या कोलवाडी टीमचं. पहिलं षटक निदेश केनी हा पहिला गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, हा पिच बॉल होता. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळलाय मिड ऑफ कडे. धाव मिळेल ती फक्त एक सिंगल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नितेश केनीची पाहताय आपण. टोटल 29 धावा मात्र इथून चेस करायचे. 2 बॉलवरती 2 सिंगल. चांगली गोलंदाजी. विकी आणि पार्थ या दोन्ही खेळाडूंना थोडंसं शांत इथे ठेवलं जातंय. राईट ऑन ओव्हर द विकेट ना. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. समोरच्या विभागात खेळला फिल्डर आहे परंतु वेग इतका होता बॉलला की बॉल निघून गेलाय, फरार झालाय सीमारेषा पार आणि हा पहिला चौकार. तर विकीच्या बॅटमधून 4 रन्स. धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. 3 बॉल नंतर 6 धावा धावा फलक्यावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, या वेळेला मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +4. ना दिवाळी ना दसरा. हा बोनसच्या स्वरूपात पंजा. बोनसच्या 5 धावा मिळाल्यात. हा चौकार. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. प्रेशराइज बॉलिंग इथे मात्र करत असताना निदेश केनीला आपण पाहताय. थोडीशी बॉलिंग खराब चालू आहे. फ्री हिट, हुक बी एक्का आणि त्याने ठोकला हा शक्का. बॉल गेला डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या वरतून. 6 धावा, बिग हिट, षटकार. टोटल धावसंख्या 18. 4 बॉल नंतर 18. त्यामुळे फक्त आणि फक्त आता जिंकण्यासाठी माफ करा 17 झालेत. 17 धावा धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात. विकी पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. ओ, शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल इकडे मागच्या बाजूला खेळलाय फाईन कडे आणि धावा 4 मिळाल्यात. आज मात्र कोणत्याही दिशेने फटका जाऊ दे, पूर्णपणे नशीब देखील विकीची साथ देतोय. 4 धावा, 1 मोर चौकार. एकवीस 21 आणि जिंकण्यासाठी आता 8 धावसंख्येची गरज. 15 बॉल 8. मॅचची हवा पूर्णपणे काढून घेतली आहे. ओ, लिडिंग एज बॅटकट. मागे बॉल चाललाय. धाव मिळेल एक सिंगल. सिंगल धावसंख्या 22. पहिल्या षटकानंतर 22 तब्बल धावा आल्यात आणि 12 मध्ये आता फक्त आणि फक्त 7 धावसंख्येची गरज.
12 बॉल्स आणि 7 धाव संख्येची फक्त आणि फक्त गरज आहे. सहज आणि सोपा सामना इथे मात्र कोलवाडी टीमसाठी पाहायला मिळतोय, कारण 22 पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. फक्त 29 धावा चेस करायच्या होत्या. गोलंदाजीच्या मार्कवरती तन्मय गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिलाच बॉल, ओ चांगली बॉलिंग समोर टाकला होता. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जाते. कोलवाडी टीमच्या खेळाडूंना देखील माहिती आहे की सिंगल डबल्स धावांनी देखील काम आता बनवू शकते, त्यामुळे मोठ्या फटक्यासाठी जात नाहीयेत. हलकं क्रिकेट. धावसंख्या 23, 11 मध्ये आता 6 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका पाहिजे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा मात्र वाईटचा निर्णय. एक्स्ट्रा चिरण, एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या 24. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॉल थोडासा बाहेर आहे, ऑफस्टिक सोडून गेलाय, त्यामुळे पंचाने वाईट दिलाय. 5 पाहिजेत 11 बॉलमध्ये. 11 बॉल्स 5 ची गरज. बॅटकेट मागे चाललाय बॉल, धाव मिळेल ते एक सिंगल. इक्वेशन अगदी सोपं होत आहे. 25 झाल्यात, 10 मध्ये आता 4 धावसंख्येची मात्र गरज. 10 बॉल्स आणि फक्त बनवायच्या 4 धावा. जो संघ जिंकेल तो सुपर 3 ला जाईल आणि त्या संघाला मग एक चमचमती ट्रॉफी मिळेल. हो, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल. सुजल तिथे आहे बॅकअपला, परंतु धावा इथे मिळतील त्या 2. 2 धावसंख्येच्या मदतीने 27 धावसंख्या धावा फलकावरती आहे. 9 चेंडू आणि फक्त आता 2 धावसंख्येची गरज. 9 बॉल्स 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. तन्मय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवतोय. इथे धाव घेतली जाणार नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 8 बॉल आणि 2 धावा. सामन्यामध्ये यायचं असेल तर डॉट बॉल फेकावे लागतील. खूप सारे डॉट बॉल फेकायचे आहेत, कारण फक्त 2 धावा थोडंसं कठीण आहे हे आव्हान. सेन्सिबल क्रिकेट. बॉल फक्त पुश केलं पॉइंटकडे. धाव मिळेल एक सिंगल आणि स्कोर इज लेवल. स्कोर लेवल झालाय, परंतु कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, त्यामुळे जिंकण्यासाठी या आणखीन एक धाव करायची आहे आणि ती धाव इथे आली आहे. सामना जिंकलाय आणि कोलवाडी संघ मात्र ग्रामस्थ मंडल चषकाच्या सुपर 3 मध्ये गेलाय. सुपर 3 मध्ये जाणारा हा दुसरा संघ आपल्याला इथे मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन